वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईस, आता आम्ही चाललेलो आहे तुळशी ब्लॉगमध्ये. मला बनवले बॅगवाले. बघा, ही माझी बहीण आहे. आता आम्ही रिक्षाला बुक केली. बॅगवाला बनवून ठेवले गाईस. ही माझी आत्या आहे आणि ही माझी बहीण आहे. आता आम्ही चाललो तुळशी बागेत. त्यामुळे आता तुम्हाला डायरेक्ट रिक्षात भेटू. तर आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे. तर आता आपण चाललो आहे तुळशी बागेत आणि तिकडून आपल्याला दगडूशेठला जायचं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तुम्ही हे बघा, हा पुतळा आम्ही एक आर्मी कॅम्पला दिलेला आहे. हा पुतळा उपस्थित औंधला आहे, पुणे. हा बघा, हा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. खूप सुंदर पुतळा आहे. आमची भेट म्हणून आम्ही दिलेला आहे. वाटलं तर तुम्ही इथे येऊन बघू पण शकता. कसा आहे तुम्ही हा आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आता आपण जाऊया डायरेक्ट. तर आपण पोचलेलो आहे तुळशीबागमध्ये. त्या साईडपासून ते नुसते तर पुस्तकांचीच दुकान आहेत, म्हणजे स्टेशनरी टाईप. आणि एक दुकान असं होतं की तिथं एक काय बोलतात त्याला, सिल्वर प्ले बटन आणि एक गोल्डन प्ले बटन होतं. असे स्टेशनरी येते. तर कपडे कसे विकतात तसे डायरेक्ट रस्त्याला पुस्तकं ठेवून विकत होते. जसे की डायरी, शॉर्पनर्स, पेन्सिल्स, इरेझर्स, स्केल अँड वगैरे फॉर एक्सेट्रा. तर असे खूप काही विकत होते. आमचं खूप घ्यायचं म्हणून होतं, पण माझ्याकडं तर खूप होतं. आणि जी सुरेश्री आणि माझी आत्या होती त्यांची स्वतःचे स्टेशनरीचं दुकान होतं. तर आत्या म्हणली मला या साईडला जायचं आहे. तर आता आपण त्या साईडला जाऊया आणि तुम्हाला ते दाखवतो. त्याच्यात आपण गोल्डन प्ले बटन आणि सिल्वर प्ले बटन बघितलं होतं. आणि एक दुकान असं होतं तिथं डायरेक्ट मॉलवानी होतं. तर चला आपण त्या साईडला जाऊ. हळूहळू येते. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं तेव्हाच दुकान आहे. 5 सिल्वर प्ले बटन आणि एक बिगेस्ट गोल्डन बटन. आता आपण आलेलो आहे. तर ट्रॅफिक आणि खूप सारी गर्दी होते आणि गरम पण खूप होत होतं तिथं. कारण की आम्ही दुपारच्या टायमिंगला निघालो होतो. 2:30 का 45 मिनिटाला आम्ही निघालो होतो. आणि फिरताच आमचे 2 तास गेले. आता आम्ही चालू दगडूशेठला. आता माहीत नाही तिथं व्हिडिओ काढून देणार आहेत का नाही, कारण की मला तर वाटत नाही. कारण की दगडूशेठचे तर व्हिडिओ काढूनच देत नाही कोण. तर बघूया, थोडं तरी दिसलं तर तुम्ही आता बघू शकता. तर चला गाईस, इथं लोक गाडी असे चालवतात की एरोप्लेन आहेत. बघा गाईस, आम्ही पोचलेलो आहे. ते साईडला पण पुस्तकांचे दुकान आणि या साईडला पण, म्हणजे असं समजू शकतं की इथं नुसते पुस्तकं, छोटे छोटे गोष्टांचे डायरी पण होते. आणि हे बघा, इथं छत्री, डायरी, असं खूप काय 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 होतं इथे, म्हणजे वगैरे वगैरे. आणि ऊन आणि गर्दी खूप होती इथे. आता हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं मॉलवानी, तसंच हे बनवलं डायरेक्टली. ते म्हणले काय घ्यायचं आहे का, आम्ही नको म्हणलो. आता आम्ही चालले, ही सुरेश्री येल्लोमध्ये अशी चाललेली. आणि मी असे लोक बघत होते माझ्याकडं की मी व्लॉग काढतोय ना, ह्याच्यामुळे एकाने आय डी पण विचारली मला. तर मी सांगितले. तर हे बघा, अशी साईड आहे. नुसते पुस्तकं, डायरी, तुम्हाला सांगितलेलं ते स्केल पेन्सिल, इरेझर पेन्सिल आणि ते. आणि खूप काय काय आहे इथं, म्हणजे ना माझ्या वगैरे वगैरे खूप काय काय ह्याच्यात खूप. तर आम्ही दगडूशेठला आलेलो होतो. आता बघा, हे बघा गाईस, दगडूशेठ. आता मला माहीत नाही तो व्हिडिओ काढून देत नाही, कारण का एक काका म्हणले होते. हे बघा, हा दगडूशेठ आहे. एक काका, हे बघा गाईस, हे बघा गाईस, तिथे एक काका म्हणले, पोलीस होते का काय माहिती, ते म्हणले की व्हिडिओ काढू नका, कारण की गर्दी आहे, मोबाईल पण जायची शक्यता होती तिथे. कारण की एवढी गर्दी होती ना, म्हणजे दगडूशेठ बघायला लाखो किंवा हजारो माणसं किंवा येताच इथं. गर्दी होती म्हणून त्यांनी व्हिडिओ काढून दिला नाही. आता या बघा, दगडूशेठचे पण झालेत. आणि आम्ही जरा आतमध्ये आलतो जरा खरेदी करायला, म्हणजे मोबाईलचं कवर आणि स्क्रीन टॉप बसवायचे. त्यात आपल्याला दुसरे गणपतीचे पण दर्शन झालेले आहेत. तर गाईस, आम्ही हॉटेलला आलेलो आहे, कारण की आम्ही 2:30 निघालो होतो. आणि सकाळी आम्ही सगळ्यांनी एक एक पराठाच खाल्ला होता. तर आम्ही मसाला डोसा आणि काय इडली सांबार मागवला आहे. तर तिथले मसाला डोसा फेमस आहे म्हणून आम्ही तर बघत होतो. तर बघू, मसाला डोसा आलेला आहे. मसाला डोसा आलेले आहे. मसाला डोसा आपण आलेला इथं आहे. हे दोघं मोबाईल बघते आता. आम्ही दोघं कारण की त्यांचा बघा, मसाला चष्मा आहे आम्ही घेतलेले आहे. आणि मसाला डोसा खाऊन झालेला आहे. आता आम्ही फिरतच होतो. आता हे बघा, ही साईड आहे. आता 5:30 का माहीत नाही कितीतरी मिनटं झालेली होते. तर आता आम्ही फिरत होतो. आता आम्ही थांबलो होतो, कारण की इथं बेडशीट, मंगळसूत्र आणि ते खूप काही काही होतं. मम्मीला आणि आत्याला बघायचं होतं. तर बेडशीट आवडलंच होतं. आत्याने काय माहिती काय घेतलं होतं. आत्या पैसे देत होती. एका काकूला चुकून माझा धक्का लागला, तर मी त्याला सॉरी पण म्हणलो.
पण आता बघूया आत्या पैसे देते काय माहिती आत्याने बेडशीट का मंगळसूत्र घातले तर मला माहीत नाही. तर आम्ही दोघांनी चष्मे घातले तर असं वाटतंय की सुरेशला खराच चष्मा लागलाय. ह्या बघा अशी दिसती. तर आम्ही पोचलेलो आहे सारसबागला. इथं मी सकाळपासून ते 3 गणपतीचे झालेले आहेत. आता हा आताच तिसरं आहे गणपती. आणि इथं आमचं इथं नुसते कलरफुल लाईट आहे. आम्हाला खेळायचं खूप मूड होत होता पण माझ्या काय नव्हतंच इथं उपयोगाचं खेळण्यासारखं. एक गेम होती तिथं 50 रुपये एकाची, इथं 100, इथं 200 300 म्हणजे स्टार्टिंग 150 असे धरून चाला तुम्ही. आता आम्ही चाललो इथं एक मोठं गार्डन आहे तिथं गणपती आहे मस्त वॉटरफॉल आणि ते तिथं बनवलेलं आहे. आता बघू आपण तिथं. मला तर खूप आवडलं होतं. आता तुम्ही बघा आम्ही या काकूंना फॉलो करतोय ग्रीन साडीवाल्या काकूंना. आता चला तुम्हाला दाखवतो खूप मोठं आहे आतून. तर हे बघा या प्रकारे इथं खूप मोठं इथं बलून विकत होते, बॉल्स विकत होते, टेनिस, डबल टेनिस, ट्रिपल टेनिस, सिंगल टेनिस असे बॉल विकत होते. आता आम्ही पोचलेलो आहे. तोंडावर असे मोबाईलच्या ह्याच्यावर आणि तोंडावर खूप लाईट पडत होते कारण इथं आजूबाजूला लाईटच होते. आणि ह्या प्रकारे खूप मला आवडलं पण ह्या काकाने रिक्षा कुठून घातली मला कळलंच नाही अजून. हे बघा हे इकडून यायचं आहे आणि त्या साईडने जायचं आहे. इथं सकाळचे आजी बाबा ते वॉकिंगसाठी येतात वाटतं. हे फक्त रविवार आणि शनिवार असतं का मला माहीत नाही कारण की मी बारीकपणी यायचो. आता बारीकपणीपासून आलोच नाही म्हणून आता आलो डायरेक्टली. आता सुरश्री आणि आम्ही चाललो होतो पुढं. मम्मी ते मागून येत होते. तर हे बघा गाईस आम्ही इथं आलेलो आहे. वरती मंदिर आणि खाली पाणी. कसलं भारी कॉम्बिनेशन आहे ना. मला तर वाटलं तर वरती पहिले कावळेच फिरतात आहेत नंतर कळलं की वटवाघूळ आहे. आणि हे बघा हे पाणी असले भारी फुलं होती. मला वाटलं तिथं पहिलं क्रोकोडाईलच आहे नंतर कळलं की ते लाकूड आहे. आणि हे बघा कसले भारी फुलं आहेत नाही असे. आणि हे बघा हे वरती जे उडतात नाही एवढे सगळे मला वाटलं कावळे आहेत. नंतर कळलं मम्मी म्हणली की वटवाघळ आहेत. मी म्हणलो एवढे असं चकितच झालो की एवढे वटवाघळ इथं फिरतात जेवढे तर आमच्या आंब्याच्या झाडावर पण येत नाही. तर चला आपण डायरेक्ट आता मंदिरात जाऊ. तर गाईस आता आम्ही मंदिरात चाललो आहे. आता हे बघा हे वॉटरफॉल आहे आणि ब्रिजवरून म्हणजे असं ब्रिज आहे तिकडच्या साईडला जायला आणि खालून पाणी जाते. तर आता सूरजश्री आणि आम्ही चाललो आहे पुढं पुढं. आता इथं चपला काढू. आता मला माहीत नाही तिथं पण आता इथं पण व्हिडिओ काढून देतात का नाही. व्हिडिओ जर आता थोडं तरी कॅप्चर होईल तर तुम्ही बघा गाईस. पण तुम्हाला सॉरी म्हणतो कारण की दगडूशेठला पण नीट नव्हतं झालं आणि इथं पण बघू आता काय होतंय. मला तर अशी पहिलीच थडथड होती. ती सुरेश्री चालली होती पुढं. आता तिला मी ओरडलो सारखी पुढं पुढं चालली कारण की ती आता कारण की गर्दी आहे बीड आहे म्हणून ती हरू पण शकते म्हणून तिला आता मी संघ घेऊन चाललेलो आहे. तर ते तर मला माहीत नाही व्हिडिओ काढून देणार की नाही का. मला शक्यता आहे इथं व्हिडिओ काढून देणार नाही इथं कारण की इथं असे बाहेरूनच थांबलेले होते ना ते बॉडीगार्ड का काहीतरी म्हणतात त्यांना. आता बघू इथं मानतात पण गणपती बाप्पा चांगले आहेत इथले. तर आता बघू आपण मस्त पाया बिया पडू आणि व्हिडिओ काढू. थोडा तरी दिसला तर गाईस बघा. आता आम्ही चाललेलो आहे सुरेश्री आम्ही. आता गर्दी तुम्ही बघूच शकतात. तर हे बघा मला दडदड होत होती माझे तोंड बघूनच तुम्हाला कळत असेल. तर चला गाईस जाऊया. मला लेखान दडदड होत होती असं म्हणजे मुंग्या येत होते नुसते अंगाला. तर गाईस चला थोडं तरी दिसलं तर बघा गाईस. इथं असे डोकं असे खाली ठेवून डायरेक्ट पाया पडत होते. हे बघा गाईस मला दडदड होती तरी तुम्ही आता बघाच. या बघा गाईस मला तर खूप गणपती आवडला. गाईस आता मला गणपती तर आवडला होता. मधला व्हिडिओ मी काढला नाही कारण की आता मी डायरेक्टच घरी आल्यावर व्हिडिओ काढला आहे. तर रात्रीचे 10-11 वाजले होते आणि आम्ही थकलो पण खूप होतो. आता आलो आम्ही पोचलो घरी. मधला व्हिडिओ काढलाच नाही आम्ही डायरेक्ट रिक्षा केली आणि आलो. तर आता आम्ही मस्तपैकी खाऊ पिऊ किंवा डायरेक्ट झोपून घेऊ. चला बाय गाईस आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.